लाडका भाऊ योजनेच्या घोषणेनंतर आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलंय। दरम्यान या योजनेवरून विरोधकांनी सरकारवर टीका करत गंभीर आरोप देखील केले। पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। मुख्यमंत्र्यांचं घर चाललं का 1500 रुपये की लाडक्या बहिणीवरती अन्याय कशा करता करताय? आजपर्यंत तुम्ही काय दिलं नाही घर चालत, आम्हाला कल्पना आहे 1500 रुपयामध्ये घर चालत। यांची इज्जत महाराष्ट्रात संपली, त्यामुळे लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता उद्या लाडका मामा, लाडकी मामी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेनंतर राज्यातील वातावरण मात्र चांगलंच तापलंय। विरोधकांनी या योजनेवरून सरकारला धारेवर धरलं असून जोरदार हल्लाबोल केला। आमची अशी भूमिका आहे, खरी गरज लाडक्या बहिणीला आहे। मुख्यमंत्र्यांचं घर चाललं का 1500 रुपयात? किंवा मुख्यमंत्र्यांच्या घरातली लाडकी बहीण, लाडकी सून यांचं घर 1500 रुपयात 6000 चालू शकतं का? तर आमची अशी भूमिका आहे की लाडक्या बहिणीवरती अन्याय कशा करता करताय? लाडक्या बहिणीलाही 10000 रुपये द्या। आजपर्यंत तुम्ही काय दिलंय? नाही घर चालत, आम्हाला कल्पना आहे 1500 रुपयामध्ये घर चालत नाही। एक मदत, एक सहकार्य करायची भावना या सरकारने ठेवलेली आहे। परंतु यांचं झालंय कसं की नाचता येणं अंगण वाकडं। तुम्ही का केलं नाही प्रश्न आमचा हा आहे, तुम्हाला का सुचलं नाही? आम्ही बहिणीला दिलंय, भावाला देतोय, सर्वांना देतोय, पण तुम्हाला का सुचलं नाही? हे यांना सपाटून मार खायला लागला। यांची इज्जत महाराष्ट्रात संपली आहे, इज्जत कवडीची राहिली नाही, त्यामुळं लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता उद्या लाडका मामा, लाडकी मामी, लाडका सासू, लाडका सासरा हे आणतील आणि महाराष्ट्राच्या जनतेला फिरवत राहतील। यामध्ये फार काही निघणार नाही। महाराष्ट्र खड्ड्यात घातलाय, कर्जातून बाजारी करून कर्ज सत्यानाश करून ठेवलाय। लाडका भाऊ योजनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर आरोप केले। सरकारकडून तरुणांची फसवणूक सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे। तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजनेची घोषणा केल्याचं म्हणत आदित्य ठाकरे यांनी देखील सरकारवर टीका केली आहे। मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना म्हणजे निव्वळ तरुणांची फसवणूक आहे। ही योजना या महाराष्ट्र सरकारमध्ये आधीपासून 1974 पासून सुरू आहे। त्यामुळे मी महाराष्ट्रातील तरुणांना आव्हान करेल की या योजनेला फसू नका। किती काही लाडका आणायला गेलं तरी त्यांना लाडका हे निवडणुकाच असतात, हा सगळा जुमला आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही काल आपण ऐकलं ते 12वी आणि डिप्लोमा होल्डरसाठी हे सगळं त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटच्या कोर्समध्ये जातील, त्यांना सरसकट नाही आहे। आणि आमची मागणी हीच राहील की ओल्ड पेन्शन स्कीम त्याच धर्तीवर तुम्ही लागू केली पाहिजे। आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असतील, त्यांना देखील तुम्ही वाढीव हे द्या, पगार द्या, किंवा जे काही तुम्ही आत्तापर्यंत त्यांना मानधन देता ते वाढीव द्या। आणि मग जर 10,000 तुम्ही देऊ इच्छितात, मग महिलांना देखील तेवढंच द्या ना सरसकट। एकीकडे विरोधकांनी योजनांवरून सरकारवर निशाणा साधलाय, मात्र दुसरीकडे सत्तेत असणारे बच्चू कडू यांनी लाडका दिव्यांग योजना सुरू करण्याची मागणी केली आहे। तर MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील लाडकी बहीण, लाडका भाऊ या योजनेप्रमाणेच लाडका शेतकरी योजना सुरू करण्याची मागणी केली आहे। व्याधी पाहून आणि कष्ट पाहून योजना केली पाहिजे, हाय त्या योजना चालू ठेवा। पण अधिक मी 8 दिवस रोज 12 घंटे काम करतो एखाद्या कंपनीत, 12,000 रुपये महिना भेटतं। त्याचे कष्ट कुठं मोजलं जातं? या देशामध्ये कष्ट मोजायची व्यवस्थाच नाही, श्रममूल्य संपलेलं आहे देशामध्ये। आणि मग घरी बसून मला योजना भेटत असेल तर मी काम कसं करणार आहो? त्या द्या, पण व्याधी पाहून द्या, 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही। लाडका भाऊ पण आणा, लाडका शेतकरी पण आणा आणि लाडका आदर्श ठेवीदार यांच्यासाठी पण काहीतरी स्कीम आणा। उसमें तुम्हाला मत पाहिजे, मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला फक्त मत पाहिजे। याच्यासाठी जेव्हा निवडणूक आली तर लाडली बहीण दिसतो तुम्हाला, लाडला भाऊ दिसतो, लाडला शेतकरी कधी आणणार आहे? दरम्यान ज्या योजनेवरून राज्यातील राजकारण तापलंय ती योजना नेमकी काय आहे पाहूया। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 5500 कोटींची तरतूद। उमेदवाराचं वय 18 ते 35 वयोगटातील असावं। उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत 12वी पास विद्यार्थ्याला 6000 रुपये, ITI आणि डिप्लोमा पास विद्यार्थ्यांना 8000 रुपये आणि पदवीधर पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी महिन्याला 10,000 रुपये देण्यात येणार। शिक्षण सुरू असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। विद्यार्थ्यांचं कार्यप्रशिक्षण अर्थात इंटर्नशिप हा कालावधी 6 महिन्यांचा असेल। शासकीय निमशासकीय कार्यालय, महामंडळ
आणि विविध क्षेत्रातील प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स, आस्थापना यांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन पद्धतीनं नोंदवणं गरजेचं. उद्योग क्षेत्रात प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षणाद्वारे अर्थात इंटर्नशिपच्या माध्यमातून उमेदवारांना रोजगारक्षम करून उद्योगाकरिता कुशल मनुष्यबळ तयार करणार. प्रत्येक आर्थिक वर्षात 10 लाख कार्यप्रशिक्षण अर्थात इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध होणार. इच्छुक उमेदवारांना कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या rozgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या योजनांच्या घोषणेनंतर राज्यात जोरदार राजकारण सुरू आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठीच हा निर्णय घेतला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.